नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग व्यक्तिलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लोकमत, दिव्यांगांना निधी, अर्थसंकल्पात तरतूद करणार. अजित पवार पिंपरीत पर्पल जल्लोष महत्त्वाचे उद्घाटन उत्साहात. लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी. आधीच्या अर्थसंकल्पात सर्व विभागांना निधी वितरित करण्यात येत होता, मात्र त्या दिव्यांगांसाठी वेगळी तरतूद नव्हती. यंदाच्या अर्थसंकल्पात दिव्यांग मंत्रालयासाठी दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. हा ठराविक निधी देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच काढण्यात येईल. दिव्यांग भवनाचे कामही लवकरच मार्गी लागणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी आयोजित पर्पल जल्लोष महोत्सवाचे उद्घाटन पवार यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल, राज्य दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण धुरी उपस्थित होते. चिंचवडमध्ये पर्पल जल्लोष महोत्सवात दिव्यांग बांधवांचा सत्कार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अमित गोरखे यांची होती उपस्थिती. आमदार अण्णा बनसोडे, उमा कापरे, अमित गोरखे, योगेश म्हसे, पुणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, शेखर सिंह, दिव्यांग भवनाचे प्रमुख ओमप्रकाश देशमुख, युनिसेफचे राजेंद्र सिंह, अभिनेता दर्शील सफारी आदी उपस्थित होते. प्रमाणपत्राची सोय. पवार म्हणाले की देशात एकूण लोकसंख्येपैकी दिव्यांगांची संख्या 5% आहे. राज्यात 65 लाख दिव्यांग आहेत. त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येतात. यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात येणार आहे. उपक्रमात राजकीय नेते मंडळी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. अजित पवार म्हणाले की दिव्यांगांमध्ये अफाट कल्पनाशक्ती असते. त्यांना वाव दिला तर ते यशाचे शिखर गाठतात. त्यांच्यासाठी काम करणे आपल्या आद्य कर्तव्य आहे. पर्पल महोत्सव यांच्या कल्पनाशक्तीला सत्यात उतरवणारा ठरला आहे. त्यामुळे अशा उपक्रमात स्थानिक राजकीय नेते व कार्यकर्त्यांनीही सहभागी होत दिव्यांगांना सुविधा देण्याच्या योजनांची माहिती घ्यावी व त्यांच्या स्तरावर उपक्रम राबवावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच ठराविक निधीचा आदेश काढण्यात येणार. हातोडा चालवू नये. महापालिकेनेही अतिक्रमणाची कारवाई करताना दिव्यांगांच्या उपजीविकेच्या साधनावर हातोडा चालवू नये. शिवाय महापालिका कारवाई करत नाही म्हणून दिव्यांगांनाही कुठेही टपरी अथवा हातगाडी टाकू नये. माजी सैनिकांना महापालिका मालमत्ता करामध्ये जशी सवलत देते तशीच दिव्यांगांनाही द्यावी, असेही अजित पवार यांनी म्हणाले. धन्यवाद.